कशाच्या त्रासासाठी आले होते तुम्ही माझ्याकडे? माझा पोटाचा त्रास होता. काय झालं होतं ते पूर्ण नीट सांगा. पोटाचं आधी पोट दुखत होतं, नंतर जांघेमध्ये मला गाठ सांगितल्या होत्या. अच्छा. त्या गाठा कमी झाल्या औषधने. हा त्रास तुम्हाला किती दिवसांपासून होत होता? गाठाचा का तरी 3-4 महिने झाले. बरं, मग माझ्याकडे यायच्या अगोदर कुणाला दाखवलं तुम्ही? ते डॉक्टर भरपूरला दाखवलं, 2-3 डॉक्टरला दाखवलं. अच्छा. काय म्हणत होते ते डॉक्टर तुम्हाला? ते आता ते गाठा काढू, म्हणजे आता ते कशाच्या गाठा आहे, काय गाठा आहे, सॅम्पल पाठवू बॉम्बेला किंवा अजून दुसऱ्याला सांगितलं होतं त्यांनी का नागपूरला वगैरे, असं टेस्ट करून बा त्यांना औषध देऊ. अच्छा. त्या गाठींचा तुम्हाला त्रास काय व्हायचा? चालताना खूप त्रास होतो. म्हणजे तुम्ही काय करू शकत होते त्या प्रॉब्लेममुळे? 2.5 ते 3 इंचाची पायरी राहते आपली, आपला ते पण उतरता येत नव्हती. अच्छा. म्हणजे तुम्ही व्यवस्थित चालू शकत नव्हते? चालूच नाही शकत होतं. गाडीवर मोठमोठ्या पायऱ्या तर दूरच गोष्ट आहे, आणि गाडीवर पाय तर अजिबात म्हणजे ते येतच नव्हतं. अच्छा अच्छा. म्हणजे बसतच नाही, बसता उठण्याचा त्रास होता. अच्छा. आणि भरपूर आराम पडला ते. आणि सर्जन काय म्हणायचे तुम्हाला काय झालंय म्हणून? डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलं होतं? ॲलोपॅथी डॉक्टरांनी, सर्जनांनी तुम्हाला काय सांगितलं? ऑपरेशन करायला सांगितलं होतं त्यांनी. ऑपरेशन करायला सांगितलं होतं? आणि काय कशाचं ऑपरेशन सांगितलं होतं? तेच गाठा काढू म्हणे आपण. गाठा कुठं झाल्यात म्हणे? जांघ्यामध्ये. जांघीतल्या गाठा काढायच्या. बरं. नंतर मी घाबरून गेलो होतो, म्हटलं बाबा आता हे योग्य नाही आहे बरोबर. पण दुसऱ्या डॉक्टरांनी तसंच सांगितलं मला. तर एका आता मित्रांनी सांगितलं बा होमिओपॅथिक मध्ये इलाज आहे. आता डॉक्टर कोणता निवडू? आता डॉक्टर आपण होमिओपॅथिक चालू केला. बरं. मग होमिओपॅथिक मेडिसिन सुरू केल्यानंतर किती दिवसांमध्ये तुम्हाला आराम पडला? सुरुवातीला जसं 8-10 दिवस तर काही आराम पडला नाही मला. धीरे धीरे 8 दिवसाची औषध घेतली मी. नंतर 1 महिन्यामध्ये थोडा मला फरक जाणवला. अच्छा अच्छा. 1 महिन्यामध्ये फरक जाणवला. बरं. आता आज तुम्हाला किती महिने झाले ट्रीटमेंट घेताना? 3-3.5 महिने झाले मला ट्रीटमेंटला. आणि किती % तुम्हाला आराम आहे? खूप आराम पडला, म्हणजे पर्सेंट तर सांगू शकत नाही, म्हणजे 95-96% आराम पडला. ठीक आहे. आता ऑपरेशनचं वगैरे काम तर नाही सर? काहीच नाही. बाकी सगळं चांगलं आहे तुमचं? छान आहे एकदम. एनर्जी वगैरे? एनर्जी खूप आहे. म्हणजे असं मला असं गळून गेलो होतो मी का त्या औषधने, म्हणजे त्या आजाराने चालता येत नव्हतं, विटनेसपणा वाटत होता. माझा चेहरा मला स्वतःला म्हणजे आवडत नव्हता. आता क्लिअर दिसत आहे. ओके ओके. धन्यवाद.